हरिः औदुंबरातळवटी नरसिंहयोगी कृष्णातटी परमशांत सुखास भोगी ध्यानस्थ होऊन समस्त चरित्र पाहे अनन्य जो शरण त्यास इच्छित देता आहे. शाश्वत आणि सनातन गुरुपीठ आदिगुरु भगवान दत्तात्रेय तत्व संप्रदायातील महनीय विभूती आणि पूर्णावतार भगवान श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ श्री कृष्ण सरस्वती परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आणि हृदयस्थ सद्गुरू स्वामी स्वरूपानंद त्रिविक्रम भारतींची अलौकिक अशा प्रकारची भावकथा, ज्या भावकथेनं आपल्या अंतःकरणातलं सद्गुरु तत्वाचं जागरण जे आहे ते सम्यक रीतीनं केलं, ती कथा आपण पाहिली. हे जग आहे, जगामध्ये वैविध्य आहे आणि या वैविध्याचा प्रत्येकाला प्रत्यय येत असतो. सगळा मनुष्याचा प्रवास जो आहे, या प्रवासाचा जर आशय पाहिला तर आपणाला असं नक्की जाणवेल की काहीतरी सुख मिळावं आणि सुखाची आणि आपली गाठ पडावी यासाठी म्हणून, समाधानासाठी म्हणून केवळ मनुष्य मात्रच नव्हे तर प्राणी मात्र सुद्धा प्रवास करत असतो. प्रवास या शब्दाचा अर्थच असा आहे की प्रकर्षानं ज्या ठिकाणी वास करायचा आहे त्या उद्दिष्टानं काही धडपड करत राहणं याला प्रवास असं म्हणतात. खरं पाहता आपणाला प्रकर्षानं वास कुठं करायचा आहे याचा जर विचार केला तर नेमकेपणानं जरी आपणाला सांगता आलं नाही तरी एका वेगळ्या पद्धतीनं आपण असं म्हणू शकतो की जिथं गेल्यानंतर दुःखाचा वारा नसावा आणि त्याचबरोबर समाधान प्राप्ती व्हावी यासाठी म्हणून आम्ही हालचाली करत आहोत. हा प्रवास आहे. त्रिविक्रम भारतीने ही अट्टाहासानं वेदवाङ्मयाचा अभ्यास केला. अभ्यास तरी का करायचा? अभ्यास करण्याचे 4 प्रमुख उद्देश आहेत. एक उद्देश असा आहे की अभ्यासामुळं मनुष्याची चिंतनशीलता जी आहे या चिंतनशीलतेला कुठंतरी अधिष्ठान प्राप्त होतं. दुसरी गोष्ट अशी आहे की अभ्यास केल्यामुळं विचार प्रवाह जे आहेत हे विचार प्रवाह व्यवस्थित रीतीनं कार्यरत होऊ शकतात. तिसरी गोष्ट अशी आहे की अभ्यासामुळं मनोबल वाढतं आणि मनोबल वाढल्यानंतर मनोबलातून आत्मबलही वाढत जातं. आणि चौथी गोष्ट अशी आहे, क्लिष्ट आणि अक्लिष्ट
यांच्या जाणीवांविषयी मनुष्य विशेष करून तर्क सुसंगत अशा प्रकारच्या भूमिकेत अभ्यासामुळं जगू शकतो. या 4 गोष्टी अभ्यासाच्या मागे असतात. प्रत्येक जण काही देवाचंच करेल असं नाही. एखाद्याला अन्य गोष्टीतही रस असू शकतो. तो त्या दृष्टीनं त्या गोष्टीशी तन्मय झाला तर तिथं भगवत तत्व किंवा गुरुतत्व आहे याची जाणीव सर्व अधिकारी पुरुषांनी दिलेली आहे. हे काय मी सांगत नाही. तर सच्चैतन्य आहे, सच्चिदानंद जो आहे तो सगळीकडेच आहे. गायकाला तो गीत गात असताना, एखाद्या खेळाडूला तो उत्तम रीतीने खेळाशी तन्मय झाला असताना, संसारी माणसालाही संसारात तल्लीन झाला असताना अशा प्रकारचे अनुभव येतात. पण संसार आणि परमार्थ याच्यामध्ये मूलभूत फरक जर कोणता असेल तर संसारातले विषय बदलते असतात आणि परमार्थातला विषय एकच असतो. देव जरी 33 कोटी असले तरी त्या सर्व 33 कोटी देवांचा आशय जो आहे तो आशय म्हणजे शुद्ध चैतन्य हाच त्यांचा आशय आहे. त्या दृष्टीनं साधक साधना अंगीकृत करतो आणि अंतर्मुख होण्याच्या प्रयत्नामध्ये असतो. सर्व संतांची जीवनं बघितली तरी आपणाला हे आढळून येतं. गाणगापूरच्या त्या परिसरामध्ये रोज वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत असत. अनेक भक्त सद्गुरुनाथ महाराजांच्या कृपेनं पावन होत असत. भक्ती मार्गाचं सुंदर अशा प्रकारचं रूप आपणाला गाणगापूरमध्ये पाहायला मिळतं. अनेक पीडित, वंचित, त्रस्त, व्याधी असलेले, आधीनग्रस्त, आधी म्हणजे जो त्रास आहे त्याला आधी असं म्हणतात, असे लोक त्या गाणगापूरच्या परिसरात येत असत आणि परम उत्साही, त्याचबरोबर सकल शांत रसाचं अधिष्ठान असलेले, करुणामंगल आणि सदैव वरद असलेले सद्गुरुनाथ महाराज सर्वांच्यावर कृपा करत होते आणि प्रत्येकाला एक त्याला हवा असलेला आनंद देत होते. त्या परिसराचा विचार जर आपण केला तर गाणगापूर हे आनंदाचं निदान झालेलं आहे. पण लक्षात घ्या की विश्वामध्ये ज्या घटना घडत असतात त्या घटनांचा जर वेध घ्यायचा आपण प्रयत्न केला, वेध घेता येत नाही नेटकेपणानं, सम्यकतेनं घेता येत नाही हे खरं आहे. कारण ज्या घटना दिसतात, ज्याच्यावर आपण विचार करतो, तो विचार आपला नेमकेपणानं किंवा पक्का असेलच असं नाही. घटनेतही बदल होते आणि तो जो झालेला बदल आहे हा नेमकेपणानं आपली वृत्ती टिपेलच असं नाही. घटना आणि घडण हा या जगाचा स्थायी भाव आहे. गंमत अशी आहे की लोक म्हणतात की अध्यात्मामध्ये सुद्धा काही वेळा असं म्हणतात की आज स्वप्न मला महाराज स्वप्नात आले. ठीक आहे, ते स्वप्न आनंदाचं म्हणून आपणाला आनंद होतो. पुष्कळ वेळा आपण असं म्हणतो की काही भयानक स्वप्न पडलं, दुःख होतं, भीती वाटते. म्हणजे वृत्तींचा हा खेळ हा सतत चालूच आहे आणि हा खेळ बाहेरही प्रगट होत असतो. तिथंच गाणगापूर जवळ विदुरा नामक गाव होतं, विदुरा नामक नगरी. त्या नगरीचा राजा जो होता ते गुरुचरित्रामध्ये उल्लेख केलेला आहे की कोण होता तर यवन बादशाह. त्यावेळेला यवन राज्य होतं आणि तो राजा उत्तम असला पाहिजे असं गुरुचरित्र वाचताना आम्हाला वाटतं. उत्तम का असला पाहिजे? राजधर्म त्याचा जो आहे लौकिकातला तो छान रीतीनं करतो. राजाच्या ठिकाणी काही गोष्टी आवश्यक असतात.
एक म्हणजे राजाच्या ठिकाणी आपल्या प्रजेला सुरक्षित करण्याचा भाव असावा लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे काय, राजा हा बाहेर काय चाललंय आणि कशा रीतीनं लोकांच्या मध्ये आपण प्रिय होऊ किंवा वेगवेगळ्या तत्त्वज्ञानातनं धर्माच्या माध्यमातनं कोणते विचार प्रगट होत आहेत याविषयी सजग असला पाहिजे. पूर्वी नवरत्न दरबार असायचा. या राजाला आम्ही नावं ठेवत नाही. सरस्वती गंगाधरांनी गुरुचरित्रामध्ये म्हटलेलं आहे की म्लेंछ मनी असे कुडे, म्हणजे त्या राजाच्या मनात काहीतरी वेगळं होतं, काहीतरी दुष्टबुद्धी त्याची होती. ठीक आहे, दुष्टबुद्धी, पण त्या दुष्टबुद्धीतनं सुद्धा एक सुंदर अशा प्रकारचं पारमार्थिक अधिष्ठान किंवा परमार्थ जगाच्या प्रचितीला आलेला आहे. म्हणून तो राजा आपल्याला मदत करणारा असंच आपण साधकाचा जो भाव असतो त्या भाव माध्यमातून म्हणायचं. तर त्यावेळी वेदविषयक विविध अशा प्रकारचे विचार आणि प्रत्येकाला काय वाटतं किंवा वेदांचं तत्त्वज्ञान काय आहे, त्या तत्त्वज्ञानाचा विशेष काय आहे हे जाणून घेण्यासाठी म्हणून राजा विद्वानांना ब्रह्मवृंदाला पाचारण करीत असे. अर्थात द्रव्य ही अशी शक्ती आहे की ज्या योगे भऱ्यांचा विवेकसुद्धा पुष्कळ वेळा ढासळतो. त्या राजाकडे 2 ब्राह्मण त्या काळात आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही वेदाधिकारी आहोत, वेदांचा आमचा अभ्यास उत्तम आहे, आम्ही चर्चा करतो, वेदावर वादविवाद करतो आणि या वादविवादामध्ये अनेकांना आम्ही पराजित केलेलं आहे. हे ऐकल्यानंतर सरस्वती गंगाधराचा शब्द जो आहे तो शब्द आपण नीट पाहावा. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे गुरुचरित्रामध्ये, म्लेंछ मनी असे कुडे, म्हणजे म्लेंछाच्या त्या राजाच्या मनामध्ये काहीतरी असा भाव होता की तो काही सरळ भाव नव्हता. त्याला असं वाटत होतं की हे जाणून घ्यावं, त्यातल्या ज्या उणिवा आहेत त्या जर प्रगट झाल्या तर वेदविषयक तत्त्वज्ञानावरला सुद्धा एक प्रकारचा कलंक लागल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या दृष्टीनं आपण राजाच आहोत, मी यवन वंशातला आहे, तेव्हा हे तत्त्वज्ञान जर प्रगट झालं आणि वेदातल्या जर त्रुटी प्रगट झाल्या तर तोही एक प्रकारचा विसंवादित्वाचा विषय होईल. अशा काही भावनेनं त्यांना सांगितलं की मग आमच्या दरबारामध्ये आपण वेगवेगळ्या लोकांशी चर्चा करा. पहा कसं आहे की एकीकडे सद्गुरुनाथ महाराज गाणगापुरामध्ये आहे, विदुरा नगरीमध्ये यवन राज्य आहे. तो काळ जो होता तो धर्मसंतुलनाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असा काळ मानला जात होता आणि धर्मवेत्तेपणा असावा आणि धर्मसंतुलन व्हावं यासाठीही काही लोक प्रयत्नशील होते, पुष्कळ लोक प्रयत्नशील होते. अनुकूलता मात्र धर्माला नव्हती. धर्मावर एक प्रकारचं संकट अरिष्ट चाललेलं होतं. इतिहासाचे हे दाखले आहे. अशा अवस्थेमध्ये त्या ब्राह्मणांनी अनेकांना त्याच्या दरबारामध्ये पराभूत केलं. रोज चर्चा होत असत, संवाद होत असत, वेदविषयक तत्त्वज्ञान प्रगट केलं जात असे आणि हे तत्त्वज्ञान जसजसं प्रगट व्हायला लागलं तसतसं या 2 ब्राह्मणांची जे द्रव्याच्या आशेनं आलेले होते त्यांची ही ईर्ष्या जी आहे ती वाढत गेली. त्याला असं वाटायला लागलं की आपण जयपत्र घ्यावं आणि त्यांनी त्यांची ईर्ष्या पोषण्यासाठी म्हणून राजाला असं सांगितलं की बाबा रे,
आता या ठिकाणी आम्ही चर्चा केल्या, वादविवाद केले. आता काही लोक इथं नाही आहेत. तेव्हा राजाने त्यांना सांगितलं की तुम्ही गावोगावी जावा, माझं राज्य जे आहे त्या राज्यातल्या गावोगावी जावा आणि तिथं जर कोण असतील असे वेदविद लोक तर त्यांच्याशी चर्चा करा, त्यांच्याकडनं जयपत्र घ्या. म्हणजे हा एक प्रकारचा तुम्हाला सांगतो की समाज असंतुलित करण्याचा प्रयत्नच होता. असंतुलित म्हणजे काय, थोडंसं या लोकांना बाजूला करायचं आणि आपण सुखरूपपणे जसजशी तेढ निर्माण होतील भांडणं लोकांचं लक्ष तिकडे जातं. यासाठी राजांना हा प्रयोग केला. म्हणजे राजधर्म जो आहे तो राजधर्म प्रजेला सुरक्षित करण्याचा जरी असला तरी सुद्धा या राजानं पहिल्यांदा स्वतःची सुरक्षितता पाहिलेली आहे. बाकीची भांडणं तिकडे चालू देत, मी सुखरूपपणे राज्य करणार. राजाच्या बाबतीत प्रभू रामचंद्रांचं एक सुंदर उदाहरण आपणाला सांगायचं आहे, तो मोह होतोय. आणि ते उदाहरण जे आहे ते उत्तर रामचरित्रातलं उदाहरण आहे. उत्तर रामचरित्रामध्ये भाऊभूतीने असं सांगितलेलं आहे, प्रभू रामचंद्र काय म्हणतात, राजा रामाला आदर्श राजा का म्हटलंय. तर रामाला आदर्श राजा म्हणायचं कारण असं आहे की प्रभूंची अशी धारणा होती, अशी इच्छा होती, असं आपल्या प्रजेवर प्रेम होतं आणि त्यांची राज्य करण्याची पद्धतच अशी होती की ज्या योगे प्रजेला दुःख न होईल, मला दुःख झालं तरी हरकत नाही, ही धारणा प्रभूंची होती. आणि म्हणून भाऊभूतीनं त्यांच्या मुखामध्ये एक सुंदर रचना घातलेली आहे. काय म्हणतात रामचंद्र, तर स्नेहम दयांच सौख्यंच, स्नेह दया सौख्य यदि वा जानकीमपि. खरं म्हटल्यावर पत्नी ही अर्धांगिनी आहे. आराधना ए लोकस्य मुंचतो नास्ति मे व्यथा. लोकांच्या आराधनेसाठी या सर्वाचा त्याग करावा लागला तर मला व्यथा होणार नाही. इतकी माझी प्रजा मला प्रिय आहे. म्हणजे रामाचं राज्य जे आपण म्हणतो की रामराज्य येईल का, तर रामाच्या राज्याचं उद्दिष्टच असं होतं की कुठलाही आत्मा असंतुष्ट राहू नये. ब्रिटिशांची राजनीती काय होती, फोडा आणि थोडा. तर त्या राजनीतीला अनुसरून म्हणा किंवा या यवनाची राजनीती ही ब्रिटिशांच्यासारखीच होती. त्याला असं वाटलं की या एकंदर धर्मसंस्था जी आहे त्या संस्थेला थोडा धक्का पोचवावा, काही हरकत नाही, आपल्याला इजा न होता हा धक्का पोचतो. बरं, सद्गुरुनाथ महाराज तर गाणगापुरात आहेत, त्यांचं आत्मवैभव जे आहे ते कार्यरत आहे. अनेकांना प्रबोधन चालू आहे, अनेकांच्या अंतःकरणामध्ये भावजागृती होते आहे, लोकांना धर्मविषयक आस्था निर्माण होते आहे आणि उपासनेविषयी प्रेम निर्माण होते. ह्या सगळ्या गोष्टी होतात. तेव्हा राजानं या दोन ब्राह्मणांना असं सांगितलं की आपण माझ्या राज्यामध्ये गावोगावी जा आणि पहा आपल्याला काही वाद करता येतो का, त्या वादातून काही निष्पत्ती होते आहे का, तर आपणाला आणखी काही जयपत्र मिळतात का. असं सांगितल्यावर त्यांना आनंद झाला. धर्मसंस्थेला जेव्हा राजाश्रय मिळतो तेव्हा एका वेगळ्या प्रकारे ती कार्यरत व्हायला लागते. यांचा अहंकारच त्या राजानं पोचलेला होता. खरं म्हटल्यावर त्यांच्या अंतःकरणातलं धर्माचं अधिष्ठान जे आहे ते हल्लेलं होतं. ते हल्लेलं होतं आणि या अधिष्ठानानं धाव घेतलेली होती. कुणीकडे धाव घेतलेली होती, तर द्रव्याकडे धाव घेतलेली होती. आणि द्रव्यामुळं निर्माण होणारा प्रमुख दोष, अतिद्रव्यामुळं म्हणा किंवा अहंकारामुळं निर्माण होणारे जे दोष आहेत ते म्हणजे काय, अहंकाराचं आणखी मदामध्ये रूपांतर होतं.
एक प्रकारचा दुर्मद या लोकांच्या, या दोन ब्राह्मणांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला. पूर्वी मशाल निल्हे ब्राह्मण असत, म्हणजे दिवसा ढवळ्या मशाल घेऊन हिंडायचे. का तर त्यांची विद्वत्ता जी आहे त्या विद्वत्तेला तोड नसे म्हणून. तेव्हा यांना असं कळलं, या दोन ब्राह्मणांना, की याच गाणगापूरच्या परिसरात जवळ, गाणगापूर जवळ कुमशी नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये एक तापसी, एक संन्यासी, ज्यांनी वेद पठण उत्तम रीतीनं केलेला आहे, जो वेदाधिकारी आहे, शास्त्राधिकारी आहे, तो राहतो आहे. आणि म्हणून यांनी काय केलं, खरं म्हणल्यावर त्रिविक्रम हा एका बाजूला त्या कुमशीसारख्या खेड्यात आपल्या आत्मानंदामध्ये सद्गुरुनाथ महाराजांच्या स्मरणामध्ये राहिलेला होता. त्याला जिंकण्याची यांच्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली आणि त्या इच्छेनं त्यांनी कुमशीकडे जायचं ठरवलं. कुमशी गावामध्ये गेले आणि कुमशीमध्ये गेल्यानंतर त्रिविक्रमाला ते भेटलेले आहेत आणि म्हणले, आपला वेदाचा अभ्यास आहे, आमचाही वेदांचा अभ्यास आहे, आपण वेदाधिकारी आहात असं आमच्या कानावर आलं, आम्ही वेदाधिकारी आहोत. शास्त्र ग्रंथ जे आहेत ते ग्रंथ आपण उत्तम रीतीनं केवळ अवलोकन केलेले नाहीत, तर आत्मसात केलेले आहेत. वेदशास्त्र या दोन्ही बाबतीत आपण जर संपन्न आहात, समृद्ध आहात, आपल्या ठिकाणी वेदविद्या ही सजग आहे, प्रज्वलित आहे, असं असताना मग आपण आमच्याशी वाद करावा वेदांच्या. त्रिविक्रम भारती जे आहेत त्यांचा गुणसंभार जर आपण पाहिला तर आपणाला असं आढळून येईल की परमार्थ मार्ग प्रवण असल्या कारणानं आणि सद्गुरूंचा आशीर्वाद असल्या कारणानं ते विलक्षण विनयशील आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की सद्गुरूंच्या चरणी ते लीन असल्या कारणानं त्यांच्या संधारणा ज्या आहेत त्या संपूर्ण सिद्ध झालेल्या आहेत. तिसरी गोष्ट अशी आहे की आत्मानुसंधान त्यांचं सद्गुरू कृपेनं संपन्न असल्या कारणानं आणि ते कृतार्थ असल्या कारणानं त्यांना वाद आवडत नाही. आत्मसंवाद करण्याची त्यांची नित्य अनुष्ठान पद्धती असल्या कारणानं त्यातच ते रममाण झालेले आहे. इतकंच नव्हे तर प्रसन्नतेनं अंतःकरणात वास्तव्य केलं असल्या कारणानं कोणत्याही प्रकारचा संघर्ष त्यांना मान्य नाही. उपासक जो असतो याला सद्गुरू संघर्षरहित करतात, त्याला प्रेम देतात आणि त्या प्रेमातनं त्याला ते प्रगत करत असतात. अशा तऱ्हेनं प्रगत करतात की दुसरा जो कोणी आपल्या समोर असेल तो आपल्यापेक्षा वेगळा नाहीच. अशा प्रकारच्या सुंदर धारणा त्या त्रिविक्रमाच्या झालेल्या आहेत आणि त्या विरुद्ध हे जे ब्राह्मण आहेत त्यांच्या ठिकाणी मद आहे, अहंकार आहे, द्रव्याविषयी द्रव्य लोलुपता आहे आणि त्याचबरोबर विवेकाचं अधिष्ठान त्यांचं संपूर्ण खुंटलेलं आहे, अविचारी झालेले आहेत. तेव्हा त्याचा परिपाक काय आहे ते आपण उद्याच्या व्याख्यानात पाहायचं आहे. हरिः ओम. विठ्ठल 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 विठ्ठल